मोहोळ की दंगेकर, भाजप की काँग्रेस? सुरेश कलमाडींनंतर काँग्रेसला चर्चेतला जिंकून देणारा चेहरा भेटलाय की भाजपचा उमेदवार हॅट्रिक करणार? 1971 पासून पुणे लोकसभा काँग्रेसकडे होती. त्याला ब्रेक लावला भाजपच्या अण्णा जोशींनी. 1999 मध्ये भाजपचे प्रदीप रावत निवडून आले. 2004-2009 काँग्रेसचे सुरेश कलमाडी निवडून आले. नंतर पुन्हा 2014 आणि 2019 भाजप सत्तेत आली. असा सत्तेचा लपंडाव पुण्यात सुरू होता. पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यानंतर भाजपकडून या जागेसाठी उमेदवार कोण? पोटनिवडणुकीपासून सुरू झालेली चर्चा मुख्य लोकसभा निवडणुकीपर्यंत रंगली. जगदीश मुळीक की मुरलीधर मोहोळ यांच्यासोबतच आणखी 2 नावेही चर्चेत होती. शिक्कामोर्तब झाला तो मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर. इकडे काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. पक्षाकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली. भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या पोटनिवडणुकीपासून सुरुवात केली. 2009 मध्ये खडकवासला विधानसभा देखील लढवली, मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. 3 वेळा नगरसेवक झाल्यावर स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून मोहोळ यांनी काम केले. 2014 आणि 2019 दोन्ही वेळी त्यांनी आमदारकीची तयारी केली, मात्र त्यांना तिकीट भेटले नाही. या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना झाला तोच त्यांच्याकडे पुण्याचे महापौरपद देण्यात आले. त्यांनी भाजप कार्यालयावर केलेला हल्ला एकेकाळी चर्चेचा विषय झाला होता. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली. धंगेकर 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. शिवसेनेतून मनसे, मग काँग्रेस असा त्यांचा राजकीय पक्षप्रवास. भाजपचा बालेकिल्ला ओळख असलेल्या कसब्यात विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून आल्यामुळे ते चर्चेत होते. लोकसभेसाठी काँग्रेसकडून तेच असतील अशी चर्चा होती आणि त्यांनाच उमेदवारी जाहीर झाली. पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड, शिवाजीनगर, वडगाव शिरी, पुणे कॅम्प, कसबा आणि पर्वती हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या 6पैकी 4 विधानसभा भाजपकडे तर 1 काँग्रेस व 1 राष्ट्रवादी सध्या अजित पवार गटाकडे आहे. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील, शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे, पुणे कॅम्पमध्ये सुनील कांबळे, पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ हे 4 भाजपचे आमदार आहेत. वडगाव शिरीमध्ये सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी सध्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. आणि आत्ताच पोटनिवडणुकी झालेल्या कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर आमदार आहेत. मोहोळ आणि धंगेकर या 2 उमेदवारांची चर्चा सुरू असतानाच ट्विस्ट आला तर वसंत मोरेंच्या रूपाने. मनसेला जय महाराष्ट्र करून लोकसभा लढवणार या निश्चयाने त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. मोहोळ आणि धंगेकर यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या मानाने वसंत मोरेंनी शांततेत त्यांचा अर्ज दाखल केलेला दिसतो. पुणे लोकसभा मतदारसंघात मोहोळ आणि धंगेकर दोघांकडेही अनेक वर्ष काम केलेले भाग आहेत. मोहोळ कोथरूड तर धंगेकर कसबा परिसर या दोन्ही उमेदवारांनी वेगवेगळ्या विषयांकडे लक्ष वेधले. दोन्ही उमेदवार चर्चेतले आहेत आणि त्यांचे स्वतःचे प्रभाव क्षेत्र देखील आहेत. विधानसभेला एकाला मत तर लोकसभेला दुसऱ्याला मत. मतदारांना ज्या विषयांसाठी उमेदवार योग्य वाटतो तशी मते मागच्या 3 निवडणुकीत पक्षांना मिळालेली दिसतात. मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी महापौरपद मिळाल्यानंतरची कामे, मेट्रो असे मुद्दे फायदेशीर ठरू शकतील, तर धंगेकर यांच्यासाठी त्यांनी लावून धरलेले स्थानिक मुद्दे फायदेशीर ठरू शकतील. हिंदुत्वाचा मुद्दा मतांच्या राजकारणात वेगळं वळण देऊ शकतो. असो, भाजप हॅट्रिक करणार की धंगेकर काँग्रेसला पुन्हा जागा मिळवून देणार हे मतदार ठरवतीलच. याविषयी तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.